परत एकदा नवीन अध्यायाला सुरुवात करतोय. नवीन सीझन आणि नवीन अध्याय. तर यावेळेस आपण बऱ्यापैकी मक्काची लागवड करतोय. या सीझनला ना आपण मक्का लावतोय. मागच्या वेळेस आपली तूर होती, पण पाऊस लेट झाल्यामुळं आपण मक्का लावायचं डिसिजन घेतलेलं आहे. आपल्याकडं गाई आहे आणि गाईसाठी मुरघास लागत असतो, म्हणून आपण 10 ते 15 एकरामध्ये मक्का लावतोय. काही गाईसाठी आणि काही विकण्यासाठी. पण जी व्हरायटी निवडली ना ती कॅप्सूल आहे आणि ब्रह्मा आहे. पाऊस तर झालाय सगळीकडं, म्हटलं मग पेरणीला सुरुवात पण करूया. आणि आम्ही अशा पद्धतीने पेरतो, सऱ्या वगैरे पाडतो आणि आम्ही पेरत नाही तर आम्ही हाताने मक्का टाकतो, जेणेकरून मक्का व्यवस्थित येते आणि एक ठराविक अंतरावरती पडती. म्हणून घरचे सगळेजण कामाला लावले. काही लेबर होते, 3 ट्रॅक्टर होते आणि एकदम खतरनाक पद्धतीने पेरणी चालू होती. वातावरण पण खूप भारी होतं. आणि मक्का लावण्याचं एक डिसिजन असं पण आहे की आपलं पुढचं पीक जे कांद्याचं असतं ना ते लेट नाही झालं पाहिजे, म्हणून आपण मक्का लावतोय. कारण मक्का ही 4 महिन्यामध्ये येते आणि तुरीला 6 महिने लागतात, म्हणून आपण तूर कॅन्सल करून मक्का लावतोय. मागच्या वर्षाला वेळेवर पाऊस असल्यामुळं ना तुरी लावली होती आणि त्यामध्ये भरपूर उत्पन्न आपल्याला झालं पण होतं. पण यावेळेस पाऊस लेट झाल्यामुळं आपण मक्काचं डिसिजन घेतलेलं आहे आणि सध्या पेरणी वगैरे सगळीकडेच चालू आहे. काम करत करत एन्जॉय केला पाहिजे किंवा एन्जॉय करता करता काम केलं पाहिजे. हे बघा कसं ट्रॅक्टर पळवत आहे मालकाला मागं उभं करून.